मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. काल कोल्हापूरमध्ये काय घडलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. सतेज पाटील फार रागावलेले होते. दम नव्हता तर इलेक्शन लढायचं नव्हतं, कशाला मला तोंडघाशी पाडलं असं ते बोलले. शाहू महाराजांना म्हणाले की महाराज मला हे आवडलं नाही. हे सगळं तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे याच्यातनं तुमच्या लक्षात आलं की आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधून काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा कुणीही उमेदवार अधिकृतरित्या त्यांच्या चिन्हावर लढणारा नाही आहे असं आता आपल्याला कळतंय. आणि त्यामुळे महायुतीमध्ये जे आहे ते आनंद संचारलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल महायुतीला असं वाटायला लागलं की आता म्हणजे कोल्हापूर उत्तरमध्ये आपण जिंकणार, कारण की काँग्रेसचे कोणी नाही आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कोणी नाही आहे आणि तुतारीचंही कोणी नाही आहे. त्यामुळे असं होऊ शकतं असं जरी त्यांना वाटत असलं तरी याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती फारशी कोणाच्या लक्षात नसेल आली तर राजेश लाटकर ज्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे, हे राजेश लाटकर काँग्रेसचेच आहेत. काँग्रेसने म्हणजे 4 दिवसाआधीच काँग्रेसने त्यांना अधिकृतरित्या उमेदवारी घोषित केली होती. काँग्रेसने जेव्हा आपले उमेदवार घोषित केले होते तेव्हा कोल्हापूर उत्तरमधून राजू लाटकर यांचंच नाव काँग्रेसने दिलं होतं. पण त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या. कोल्हापूरमधलं राजघराणं आहे, त्या राजघराण्यामधल्या मधुरिमा राजे यांना निवडणूक लढायची होती आणि त्यांचे सासरे छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसचे खासदार आहेत. आणि त्यामुळे मग असं झालं की काँग्रेसने एकदम वेळेवर राजेश लाटकर यांना दिलेला उमेदवारी ही रद्द केली आणि त्या ठिकाणी मधुरिमा राजे यांना काँग्रेस उमेदवारी देते असं घोषित झालं. त्यांनी फॉर्मसुद्धा भरला. काँग्रेसने त्यांना AB फॉर्म दिला. फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला माहिती असेल की शेवटच्या दिवशी जेव्हा फॉर्म वापस घ्यायचा तारीख होती काल 4 नोव्हेंबर, ज्यांना इलेक्शन लढायचं नसेल फॉर्म वापस घेऊ शकतात. तर झालं असं की मधुरिमा राजेंनीच म्हणजेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी फॉर्म जो आहे तो वापस घेतला. पण तोपर्यंत एक खूप चांगली गोष्ट झाली होती की राजेश लाटकर ज्यांना याच्या आधी काँग्रेसने उमेदवारी दिली होती असं घोषित केलं होतं, पण नंतर मधुरिमा राजे यांना दिली. तर राजेश लाटकर यांनी मग अपक्ष फॉर्म भरला होता की ठीक आहे मधुरिमा राजे यांना काँग्रेसमधून लढू द्या, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणून मी अपक्ष लढणार. आणि आता मधुरिमा राजे यांनी पण काढून घेतला आणि आता फॉर्म भरता येणार नाही. मग आता काय होणार? त्यामुळे सतेज पाटील संतापलेले होते. ते सगळं झालं. परंतु एक खूपच पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी कोल्हापूरमध्ये जर तुम्ही फिरलात तर तुमच्या लक्षात येईल की कोल्हापूरचे लोक काय म्हणत आहेत. कोल्हापूरचे लोक असं म्हणत आहेत की जे झालं ते चांगलं झालं. कशा अर्थाने? कारण की कोल्हापूरच्या लोकांना काँग्रेसचा जो आधीचा उमेदवार होता राजेश लाटकर हाच जो आहे तो निवडून आणायचा होता. त्यांचं कामही आहे, नगरसेवक ते होते बरेच वर्ष, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तळागाळातल्या लोकांशी संपर्क असणारा कार्यकर्ता होता. एक विचारधारा असलेला कार्यकर्ता आहे, विचारधारेशी एकनिष्ठ असलेला तो कार्यकर्ता आहे. त्यांना जर काय म्हणतात काँग्रेसने उमेदवारी नव्हती दिली तर ते विरुद्ध बाजूत भाजप किंवा शिवसेना शिंदे गट यांच्याकडेही जाऊ शकले असते, परंतु ते गेले नाही कारण की त्यांची विचारधारा सेक्युलर आहे, शाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे आणि त्यामुळे ते गेले नाही तिकडे आणि ते अपक्ष लढायला तयार होते. पण आता जे आहे ते मधुरिमा राजे उरले नाही. त्यामुळे हे जे राजेश लाटकर अपक्ष लढणार आहेत, अर्थातच काँग्रेसचे चिन्ह नसलं तरी त्यांना जे मिळालेलं प्रेशर कुकर आहे या चिन्हावर ते लढणार आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात काहीही फरक पडणार नाही आहे. तुम्ही सोशल मीडियावर सगळ्या जर का लोकांच्या कमेंट्स पाहिल्या, जे नाही की मी पाहिल्या कालसुद्धा आणि आजसुद्धा, तर कोल्हापूरच्या लोकांचं हे म्हणणं आहे की बंटी पाटील म्हणतील त्या ठिकाणी आम्ही मतदान करणार आहोत. आणि राजेश लाटकर हा जो काँग्रेसचा आधीपासूनचा उमेदवार आहे, फक्त पंजा हे चिन्ह त्यांना मिळालेलं नाही आहे, तर त्यांनाच आम्ही निवडून देणार आहोत. त्यामुळे ही जे महायुतीचे स्वप्न होते की कोल्हापूरमध्ये आपल्याला जिंकता येईल का, तर कोल्हापूरमध्ये काँग्रेस सोडून कुणालाही जिंकणं अवघड आहे असं तुम्ही कोल्हापूरमध्ये जर फिरलात तर तुमच्या लक्षात येईल. कारण की या ठिकाणी सतेज पाटील जे सध्या आमदार आहेत यांची जी ताकद आहे, यांचं लोकांमध्ये असणारं जे काही वावर आहे, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला आदर आहे, तो जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला असं वाटेल की काय आहे बा ही व्यक्ती, काय काम यांनी केलेलं आहे. कारण लोकांचा भरपूर पाठिंबा आहे. अत्यंत इमोशनल आहेत लोक बंटी पाटील यांच्याबद्दल. म्हणजे बंटी पाटील यांनी कुणालाही जर पाठिंबा दिला तर लोक त्यांना जिंकून देतील. आणि त्यामुळे आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये जरी महाविकास आघाडीचा कोणीही चिन्ह नसलं तरी राजेश लाटकर यांच्या बाजूने कोल्हापूरची जनता आहे असंच दिसतं आहे. आता कोल्हापूरचे तुम्ही असाल, या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे नेमकं का झालेलं आहे? काही लोक म्हणतात की राजघराण्यातल्या लोकांनी असं नव्हतं करायला पाहिजे एकदम वेळेवर, आणि बंटी पाटील यांना राग आला तर काही लोकांना असंही वाटलं की अरे त्यांनी अशा प्रकारे राग नव्हता व्यक्त करायला पाहिजे. तर माहीत नाही, काही लोक हेही म्हणत आहे की त्यांना राग येणं खूप स्वाभाविक आहे, कारण त्यांनी पहिल्यांदा विचारलं होतं
राजघराण्याला उभं राहायचं आहे का, तेव्हा त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की आमच्यापैकी कुणीही उभं राहणार नाही. त्यामुळे बंटी पाटील यांनी राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली. त्यांना उमेदवारी दिली की राजघराण्यातले लोक म्हणते नाही नाही आम्हाला उभं राहायचं आहे. मग बंटी पाटील म्हणाले ठीक आहे तुम्ही उभं राहा, आणि ते त्यांना हे दिल्याच्यानंतर शेवटच्या दिवशी ते फॉर्म वापस घेतात. यामुळे एकीकडे असंही म्हणलं जातं की मुद्दामून हे भाजप, शिवसेना किंवा राईट विंगचे लोक आहेत हे बंटी पाटील यांना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांची ताकद नाही आहे, त्यांचा कोणी ऐकत नाही अशा प्रकारे काहीतरी मेसेज देण्यासाठी असं करवून आणलं, काहीतरी दबाव आणला त्यांच्यावर असंही म्हणलं जातं. मात्र जर तुम्ही लोकांमध्ये जर गेलात ना तर लोकांमध्ये खरोखर म्हणजे जेन्युनली रिक्षावाल्यांशी मी जितकं का कोल्हापूर आत्तापर्यंत फिरलेली आहे आणि अनेकदा रिक्षावाल्यांशी अशा प्रकारे जेव्हा बोलणं होतं की नेमकं काय लोकांचं मन आहे, लोक काय बोलतात, कुठल्या पक्षा संबंधी लोकांच्या मनात पॉझिटिव्हिटी आहे, तर या ठिकाणी रिक्षावाले मला अजून एकही मिळाला नाही की जो भाजपच्या बाजूने, आत्ताच्या सरकारच्या बाजूने पॉझिटिव्ह बोलेल. सगळ्यांचं म्हणणं आहे की नाही आम्हाला हे सरकार नको आहे आणि त्यामुळे आम्ही बंटी पाटील यांच्यासोबत आहोत. तर असं सगळं आहे. कमेंट करून मला नक्की सांगा आणि थांबते. थँक्यू सो मच.